हं. हाय. ठरवलं होतं की हाय नाही म्हणणार. कॅमेरा चालू करून आज मला जवळपास 4 ते 5 महिने झालेत. 4 ते 5 महिन्यानंतर आज मी हा कॅमेरा चालू केलाय. त्याचं रिझन असं होतं की मी एक नवीन कॅमेरा घेतलाय. तो कॅमेरा मी तिथे ठेवलाय. चालू करायचं म्हणजे माझ्याकडे रिझनच नव्हतं ना. बसू का? दिसत नाही बसल्यावर. ठीक आहे. कॅमेरा चालू करायचा म्हणजे माझ्याकडे रिझन नव्हतं चालू करायचं. मला ह्याचा जास्त यूज पण होत नव्हता. सॉरी असं पकडायचंय. जास्त यूज पण होत नव्हता. मग मी विचार केला की ठीक आहे, कधी कामाला येईल तर करूया आणि मी हा सेल नव्हता करणार कारण की मला ठेवायचं लाईफ लाँग आम्हासोबत राहणार आहे. म्हणून मला सेल पण करायचा नव्हता. मग काय करू, यूज करू, नको, नको तो ठेवून होता आणि मला टेन्शन पण असं होतं, की ह्याला फंगस वगैरे येईल कारण की आले लेन्सला भरपूर. पण ते सेकंड हँड आहेत म्हणून मला काही वाटत नाही. ॲज अ मला यूज करता नाही आला, पण मला हा माझ्यासोबत पाहिजे. ही एक प्रकारे ट्रॉफी ट्रॉफी आहे माझी, हा कॅमेरा. त्याच्यामुळे मला ठेवायचा होता. तर आज बघू शकता लाईट गेली आहे. असं बघू शकता लाईट गेलेली आहे. जसं की बघू शकता लाईट गेलेली आहे. माझ्या डोक्यात चालू पण होतं, की मी रेकॉर्ड करतो किंवा काहीतरी माझ्या स्वतःला प्रोजेक्ट घेतो. एक पर्सनल आणि माझ्या YouTube चॅनल जे मी यूज करतो त्याच्यावर टाकावं. कारण माझा खूप चांगला कॅमेरा आहे हा. हा काही कॅमेरा खराब नाहीये. पण यूज करता येत नाहीये. माझा स्वतःचा आळशीपणा म्हणा किंवा बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामुळे मी करत नव्हतो. जसं की आत्ता पण शूट करण्याचं कारण माझ्याकडे हे नाही कारण की माझ्याकडे माईक नाहीये. म्हणजे माझ्याकडे ॲक्चुअलमध्ये माईक आहे. वायरलेस माझ्या बॅगमध्ये. पण तो माईक लावा, करा, इथं लावा आणि बोला. त्याच्यापेक्षा मग मी एक नवीन कंटेंट क्रिएटर पाहिला ऑनलाईन. तर ते असं करत होते, की कॅमेराचं शूट करत होते, पण फोनमध्ये त्यांचा ऑडिओ रेकॉर्ड करत होते. तर ते घ्यायला घेऊ शकतात माईक, पण ते फोनमध्ये करत होते. तर मग मी म्हणलं, "अरे, हे तर खूप चांगलं आहे आणि मला iPhoneचा माईक तर सगळ्यांना माहिती आहे, खूप छान आहे." मग मी म्हणलं, की "व्हाय नॉट? धिस विल डू." तरी पण मी आता हा ट्रायपॉड काढला. कारण की मला ट्रायपॉडचं पण वाटत होतं बरं, ट्रायपॉड लावा, या, बसा, ट्रायपॉड लावा आणि मग रेकॉर्ड बटन चालू करा. मग बोलायचं काय? आपल्याला काय सांगायला आहे का? आपण व्यक्त होतो का? ते नाहीये. जसं की आता पण मी व्यक्त होतोय, पण मी एक रूममध्ये बसलोय एकटा. तेव्हा मी व्यक्त होतोय. आता आमचे बाकी मधले ऑफिसमधले येणार आहेत. ते करणार आहेत. ठीक आहे. आता हे एक दिसतोय? दिसतोय? नाही दिसत आहे. ठीक आहे. दिसतोय? तर प्लॅन असा होता, की एक नॉर्मल व्हिडिओ रेकॉर्ड करूया आणि आता एक माझा एडिटिंगचा प्रोजेक्ट होता. जो प्रोजेक्ट मी एडिट करत होतो. एक पॉडकास्ट कम इंटरव्ह्यू कम लाईफ पाथ जर्नी व्हिडिओ आहे तो. छान आहे. रेकॉर्ड केला तेव्हा काहीच माझ्या डोक्यात नव्हतं, की मी कसा एडिट करणार आहे, काय एडिट करणार आहे. पण जसं-जसं मी आता तर सध्या मी त्याचा इंट्रो बनवला आहे. इंट्रो ॲक्चुअलमध्ये मला आवडलाय आणि मला आत्ता वाटायला लागलंय, की मी कुठेतरी व्हिडिओ एडिटर बनतोय. पण विषय असा होता, की मला ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून पण नाही थांबायचंय. मला सगळं करायचंय. जसं की मी ऑनलाईन मार्केटमध्ये बघतोय, की सगळ्या एक लाईन पकडलेली आहे. व्हिडिओग्राफर किंवा व्हिडिओ एडिटर. पण कोण पण सगळं नाही करत आहे. दोन्ही पण नाही करत आहे. हां, जेवढे पण तुम्ही मोठे-मोठे क्रिएटर बघाल किंवा तुम्ही जेवढे पण लोकं बघाल ना, तर प्रत्येकजण एंड लाईफला हाच म्हणतो, की तुम्ही एक निश पकडा आणि त्या निशच्या अराउंड सगळं करा. माझं पण तेच मत आहे, की एक निश पकडा. पण मी असं म्हणतो, की व्हाय नॉट मला सगळंच येईल. हां, जबरदस्ती नाहीये, की सगळ्यालाच सगळं आलं पाहिजे. पण व्हाय नॉट, की राहुल शूट पण करू शकतो, राहुल एडिट पण करू शकतो. तर व्हाय नॉट? तर मग आता दिसत नाही. मग का नाही? का नाही राहुल चंद्रनशिवाय सगळं एकत्र करू शकत? तर मग हे मी केलेलं आहे. आता जसं की जर कोण माझे YouTube चॅनल बघत असेल, जे की मला वाटत नाही कोण बघत असेल, पण बघत असेल, तर त्यांनी पाहिलं असेल की मी थ्रू आउट माझी जर्नी इम्प्रूव्ह होत आलोय. कॅमेरा, एडिटिंग, लाइटिंग प्रत्येक गोष्ट एडिट होत म्हणजे इम्प्रूव्ह होत आले. मी भरपूर माझ्या लास्ट व्हिडिओपेक्षा मी जर पहिला व्हिडिओ पाहिला असेल राजनी मी केलेला, त्याच्यानंतर जर हा व्हिडिओ पाहिला ह्याच्या लेटेस्टवाला काय ह्याला माहीत नाही मी कसं एडिट केलेलं. पण जर पाहिला तर थ्रूआउट आम्ही भरपूर इम्प्रूव्ह झालेलो आहे. मी भरपूर इम्प्रूव्ह झालेलो आहे. भरपूर माझे माइंडसेट बदललेला आहे. भरपूर माझी एडिटिंग स्टाईल बदलली. भरपूर माझं लाईटिंग भरपूर गोष्टी बदलल्यात. इक्विपमेंट सुद्धा बदललेले आहेत. तर मग का नाही? मग मी तेच ठरवलं आणि मी सगळ्या गोष्टी शिकायला स्टार्ट केलेल्या आहेत. तर आता हा व्हिडिओ का? तर आता हा व्हिडिओ का? त्याचं उत्तर तर मला असं वाटतं, की बनवलं पाहिजे, शूट केले पाहिजेत व्हिडिओ. एडिट पण मी करतोय, तर भरपूर गोष्टी अशा असतात, की मला एक्सप्लेन करायला आवडतात, करायला आवडतात. जसं की आता आमच्या मागे दिसते आमच्या मागे आमच्या टीमवाले पण थोडंसं हळू बोलायला लागते, कारण की त्यांना
आता मी जवळ बोलतो. ठीक आहे. तर मग हा कॅमेरा काढला. तर मग मला शूट करायचं होतं, एडिट करायचं होतं आणि मग मी करू शकतो दोन्ही गोष्टी एकसोबत आणि मला वाटत नाही की ते खूप अवघड आहेत. मी शिकू पण शकतो. त्यामुळे मग मी विचार केला की दोन्ही गोष्टी का होईना. मग मी आता शिकतोय बऱ्यापैकी. माझा जो व्हिडिओचा असेल तर मी इधर ऐसा वो छोटा-सा वो तो लगा देगा जिसमें मी एडिट किया थोडाफार. मोशन ग्राफिक अजून येत नाही मला. मोशन ग्राफिक मी शिकतोय. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या आणि मग असंच सगळं करून आता जर जुन्या व्हिडिओमध्ये बघाल आणि हा व्हिडिओ जर बघाल ह्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लाइटिंग नाहीये. लाईट गेली आहे तर मग मी आता समोरच्या खिडकीच्या अपोझिट बसलो आणि ती लाईट पडेल म्हणजे तर मी आपला चेहरा असा काळा. तर मग व्हिडिओ हा ऑडिओ आणि मग माहीत नाही मी रील टाकायला का नाही. पण हां, ठीक आहे. मी ह्याच्यावर पूर्णपणे माझी क्रिएटिव्हिटी लावून स्वतःला प्रोजेक्ट जसं मी आधी म्हणलं होतं मी आधी पण प्रोजेक्ट सोडलेला आहे. तर मी बनवला आहे तो आकांक्षासाठी. तर प्रोजेक्ट पण पेंडिंगला पडला आहे आणि मग आता हा आले म्हणतो पण ठीक आहे. मी म्हणतो विचार करतो की जर बिल्डअप करून स्टार्ट करावं आणि व्हिडिओ अपलोड करावा कारण की मला कॅमेरा खराब होऊ द्यायचा नाहीये. त्याच्यामुळे हे प्रत्येक रिस्टार्ट आहे, किक स्टार्ट आहे, की ॲटलीस्ट व्हिडिओ तरी अपलोड होतो. ठीक आहे. काय म्हणतात? सायनिंग ऑफ.